ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया जेलमध्ये आजारी पडलेली असते। डॉक्टर प्रियाला चेक करायला येतात तेव्हा ते डॉक्टर सांगायला लागतात की प्रिया ही प्रेग्नेंट आहे। तेव्हा अश्विनला कळतं की प्रिया ही प्रेग्नेंट झाली आहे। हे अश्विनला कळतं। अश्विन जेलमध्ये जाण्यास उतरता झालेला असतो आणि कसं पण करून अश्विनला तन्वीला घरी घेऊन यायचं असतं। प्रतिमाच्या समोर अस्मिता आणि प्रताप घालून पाळून बोलत असतात, जेणेकरून सायलीला कल्पनाने आपल्यासं म्हणावून म्हणून यांचा प्लॅन चाललेला असतो, जेणेकरून कल्पनाने सायलीची बाजू घ्यावी। ते सायली बोलायला लागते की तुम्ही जेवलात तर मी पण जेवणार नाही। प्रतिमा हे सगळं पाहते। तिला वाटतं की सायलीला या घरात खूप त्रास होतोय। पुढे अश्विन घरी येतो आणि तो पहिला रविराजांकडे जातो आणि तो सांगायला लागतो की तुम्हाला प्रियाची काळजी वाटायला पाहिजे कारण की ती प्रेग्नेंट आहे। तेव्हा सगळ्यांना चांगलाच धक्का बसतो आणि रविराज बोलायला लागते प्रिया आणि प्रेग्नेंट। आणि रविराजांना वाटत असते की किती पण काय झालं तरी खोटारड्या तन्वीचं खोटारडेपणा काय दूर होणार नाही। तिथे प्रतिमा सायलीला सांगायला लागते की मला अजिबात वाटत नाही की ही प्रिया प्रेग्नेंट असेल, मला वाटत नाही की तिला या घरात घेऊन यावं। आणि प्रतिमा बोलायला लागते की जे ती वागली आहे ना त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही। तेव्हा सायली सांगायला लागते की रविराजाने प्रियाला या घरात आणायचं तर आणू द्या, नाहीतर त्यांना त्यांच्या घरात आणायचं असेल तर त्यांना आणू द्या। अश्विन सांगायला लागतो की प्रिया प्रेग्नेंट त्यामुळे तिला या घरात आणणं भाग आहे। तेव्हा रविराज बोलायला लागतं की मला ह्या गोष्टीवर विश्वास नाही काय प्रिया प्रेग्नेंट आहे। रविराज बोलायला लागतात की किती पण झालं तरी मी या प्रियाला या घरात आणणारच नाही। आणि असं बोलत सगळेजण कन्फर्म होतात की प्रियाला या घरात आणायचंच नाही। अश्विन बोलायला लागतो तुम्ही तिचे बाप आहेत की नाही आहात। आणि अश्विन बोलायला लागतो की खरंच तुमची कमाल झाली, असं बोलत तो तिकडनं चणचण करत निघून जातो। पुढे सायली प्रतिमाचं सात्वन करत असते आणि ती सांगायला लागते की किती पण काय झालं तर प्रियाची आणि प्रियाबद्दल आपण रविराज काकांशी बोलूया। ते प्रतिमा सांगायला लागते या गोष्टीचं मला काहीच हे वाटत नाही। ते प्रतिमा सायलीला सांगायला लागते की मला भूतकाळ आठवतो आणि ते सायली विचारायला लागते कसला भूतकाळ। ते प्रतिमा बोलायला लागते आणि प्रतिमा सांगायला लागते की प्रिया ही लहानपणी सूर्य पृथ्वी फुलं अशी चित्र काढायची, पण त्या टायमाला सायली या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि ती बोलायला लागते हे सगळं आपण करायचो। सायली बोलायला लागते प्रतिमा असं का सांगायला लागते। तेव्हा ते सायली बोलायला लागते प्रतिमाला की तुम्हाला आठवतं का लहानपणी प्रियाचं सगळ्या लहानपणीच्या गोष्टी। प्रतिमा बोलायला लागते मी आश्रमात गेली होती तिथे भिंतीवर छान असं चित्र रेखाटलं गेलं होतं। प्रतिमा बोलायला लागते की माझी तन्वी इतकी निरागस होती तेव्हा ही आता अशी कशी झाली। तेव्हा प्रतिमा सायलीला सांगायला लागते की तू पण तिकडे होतीस ना आश्रमात, तेव्हा तुला माहिती आहे का प्रिया कशी वागायची। तेव्हा सायली सांगायला लागते की तुम्ही जी तन्वी बोलताय ना ती लहानपणी मला कधीच दिसली नाही। आणि सायली सांगायला लागते की तुम्ही बोलायला लागते की भिंतीवर जे चित्र काढलंय ना त्याच्याबद्दल मी बोलते। सायलीला वाटतं की काहीतरी गडबड आहे। त्याच रात्री ही अर्जुनला घेऊन ती त्याच आश्रमात जाते। अर्जुन सांगायला लागतो की इतक्या रात्री आश्रमात। तेव्हा ती सायली सांगायला लागते नंतर आश्रमात आल्यानंतर सायली सगळ्या जुन्या गोष्टी आठवायला लागते आणि सायलीला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि तिच्या डोक्यावर अनेक विचार येतात। तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो की तुझी तब्येत खराब आहे आपण घरी जाऊया का। सायली बोलायला लागते नाही अजिबात नाही आपण इथेच थांबूया। अर्जुन सायलीला सांगायला लागतो की इतक्या रात्री आपल्याला आश्रमात थांबणे गरजेचे नाही, त्यामुळे तो तिला सांगायला लागतो की आपण लवकरात लवकर कारमध्ये बसून आपण घरी जाऊया। जेव्हा अर्जुन सायलीला कारमधनं घेऊन जात असतो त्या टायमाला तिला अनेक गोष्टी तिच्या डोक्यात येतात। सायलीच्या डोक्यात अनेक गोष्टीची आठवण येत असते आणि अनेक गोष्टीच्या डोक्यात चाललेल्या असतात। नंतर घरी आल्यानंतर सायली आपल्या अन्नपूर्णा निवासाच्या इथे येते। ती अन्नपूर्णा निवासाच्या इथे येते तेव्हा तिला लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि तिथे तिने अर्जुन सोबत जे क्षण घालवले असतात ते तिला सगळे आठवायला लागतात। त्याच टायमाला सायलीला खूप कसं तरी व्हायला लागतं आणि ती अविचित्रपणाने काहीतरी करायला लागतो। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो काय झालं। तेव्हा इथे सायली बोलायला लागते की मला खूप त्रास होतोय। या टायमाला अर्जुन सायलीला विचारत असतो काय झालं। तेव्हा इथे सायली बोलायला लागते काय नाही मी तन्वी अर्जुन असं बोलायला लागते। त्याच टायमाला सायलीच्या सगळ्या स्मृती जाग्या झालेल्या असतात आणि त्या टायमाला अर्जुनला सगळं कळायला लागतं आणि त्याच टायमाला अर्जुन सायलीच्या दिशेने येतो आणि बोलतो काय झालं। अर्जुन सायलीच्या जवळ जातो त्या टायमाला इथे कल्पनाला कळतं की अंगणात सायली पडलेली आहे आणि कल्पना तिथे धावत पळत येते आणि ती बोलायला लागते अर्जुन काय झालं। आणि ज्यावेळी कल्पना अर्जुनला आवाज येते त्या टायमाला अर्जुन बोलायला लागतो बघा ना मम्मा काय झालं, सायली ही चक्कर येऊन पडली आहे। कल्पना धावत पळत तिकडे आल्यानंतर तिला कळतं की ही सायली बेशुद्ध पडली असते आणि तिला काय आठवत
तिला काय आठवत नसतं, तिची काय हालचाल झालेली नसते. पण झोपेमध्ये ती तन्वी ऍक्सिडेंट असं ती बोलत असते. हे सगळं होत असताना कल्पनाला चांगला धक्का बसतो आणि ती अर्जुनला बोलत असते की तू तिला काय बोललास काय. अर्जुन बोलायला लागतो मी तिला का बोलीन, मी तिला काहीच बोललो नाही. तेव्हा ती कल्पना बोलायला लागते उचल तिला आणि आतमध्ये घेऊन चल. तेव्हा ती सायली ती एकच बोलत असते आई बाबा ऍक्सिडेंट. तेव्हा इथे कल्पनाला सायलीचं तोंडून हे सगळं ऐकताना चांगला धक्का बसतो आणि इथे कल्पना अर्जुनला बोलते काय चाललंय सगळं. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो मला काय माहित नाही. पण अर्जुन बोलायला लागतो ती फक्त बोलते आई बाबा ऍक्सिडेंट हे मला काय समजत नाही काय बोलते. इथे कल्पना बोलायला लागते की अशी काहीतरी गोष्ट आहे ती सायली सांगू बघते. त्याच टायमाला कल्पनाची नजर सायलीच्या पायाखाली जाते आणि ती बोलायला लागते की थांब अर्जुन. त्याच टायमाला कल्पना अर्जुनला सांगते की मला ते तुळशीपत्र बघू देत. पण ते अर्जुन ते बघू दाखवू शकत नाही कारण की त्याची घाई चाललेली असते. तसं करून आपण सायलीला आतमध्ये घेऊन जायचं या तो गडबडीत असतो. ज्या टायमाला अर्जुन सायलीला उचलून नेत असतो त्या टायमाला सायली बोलायला लागते आई बाबा ऍक्सिडेंट वाचवा. ज्या टायमाला सायली बडबडत असते त्या टायमाला कल्पना सायलीला शांत करत असते. त्याचा सायलीवर काहीच इम्पॅक्ट होत नाही आणि सायली पॅनिक होत असते आणि बोलायला लागते की आई बाबा मला वाचवा. त्या टायमाला ती जोरात ओरडायला लागते अर्जुन. पण ते कल्पनाला समजत नाही की ती अर्जुन काय बोलते. ती आहो बोलायची ना. पण त्यानंतर सायलीला आतमध्ये घेऊन गेलेला असतात आणि आतमध्ये नेल्यानंतर सायलीची परिस्थिती अजून बिकट झालेली असते आणि ती बेशुद्ध झालेली असते. आणि त्याच टायमाला प्रतापला सायलीच्या पायाखाली काहीतरी दिसतं. प्रताप बोलायला लागतो हे काय आहे सायलीच्या पायाखाली. तेव्हा कल्पना सांगायला लागते की सायलीच्या पायाखाली तुळशीपत्र. तेव्हा इथे प्रताप बोलायला लागतो काय बोलतेस तू. तो इथे सायली उठते. जेव्हा सायली उठते तेव्हा कल्पना बोलायला लागते की सायली तू काय बोलत होतीस तू. तर इथे एकाच वेळी दोन गोष्टी मिक्स व्हायला लागतात. अर्जुन बोलायला लागतो थांब मम्मा तिचं आपण बोलणं ऐकूया. ते अर्जुन सायलीला बोलायला लागतो तू काय बोलत होतीस ते सांग. सायली सांगायला लागतं की अर्जुन सर मी एक अपघात बघितला होता आणि त्या अपघातामध्ये इथे रविराज सर आणि प्रतिमा बसल्या होत्या. मला माहित नाही काय तिथे काय, पण तिथे एक मला छोटी मुलगी दिसते. छोटी मुलगी तो अपघात बघत आहे. माझ्या डोळ्यात पण ते येते आणि जसं वाटतं की मी तो अपघात बघते. त्याच टायमाला तिथून बस धावून येत आहे आणि माझ्या जवळ ती बस येते आणि मी ओरडत होती. त्याच टायमाला तिथे अश्विन पण आलेला असतो आणि अश्विनला पण काय समजत नाही काय चाललंय ते. त्या टायमाला कल्पना बोलायला लागते सायली तुझा पाय दाखवते. इथे सगळ्यांना काय समजत नाही ती कल्पना काय बोलते. आणि ज्या टायमाला सायली पाय दाखवते त्या टायमाला सगळ्यांना कळतं की सायलीच्या पायाखाली तुळशीपत्र आहे. आणि ते कल्पना बोलायला लागते सायली पडली होती तेव्हा मला कळलं होतं की तिच्या पायाखाली तुळशीपत्र आहे आणि मला वाटतं की सायलीच आपली तन्वी आहे. ती जे काय पण बोलते ना त्या गोष्टी खऱ्या आहेत आणि ती जे बोलते ना ती आपल्याला खरं मानलं पाहिजे. आणि कल्पना बोलायला लागते की ती जे बोलते ना म्हणजे रविराज आणि प्रतिमा यांना ती आई बाबा बोलते. तेव्हा प्रताप बोलायला लागतो प्रियाच्या पायाखाली तुळशीपत्र. इथे सायली बोलते नाही आणि सायली बोलायला लागते की प्रियाच्या पायाखाली तुळशीपत्र नाही. तो इथे अर्जुनला चांगला धक्का बसतो. इथे आता सगळं सत्य समोर आले आणि सायली तन्वी हे आता सत्य समोर आलं आणि आता पुढे काय होणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.